गैस सिलेंडर के लिए लंबी कतारें, तहसील प्रशासन ने भेजा शो कॉज नोटिस। नागपुर हिंगणा शहर में रसोई गैस सिलेंडर की किल्लत के चलते उपभोक्ताओं को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। अग्रवाल गैस एजेंसी के बाहर एक कागज के ऊपर चिपकाया हुआ था और लिखा था कि तहसील ऑफिस में सिलेंडर की केवाईसी की जाती है। उस कागज को देखने के बाद 10-15 लोगों ने तहसील ऑफिस में जाकर पुरवठा विभाग में अधिकारियों से पूछताछ की और बताया ऐसा अग्रवाल गैस एजेंसी में लिखा हुआ है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पिछले कुछ दिनों से सिलेंडर की सप्लाई अनियमित हो गई है, जिससे स्थिति और गंभीर हो गई है। भीषण गर्मी के बीच घंटों लाइन में खड़े रहना लोगों के लिए मुश्किल साबित हो रहा है। मामले की गंभीरता को देखते हुए तहसील प्रशासन ने संबंधित गैस एजेंसियों को शो कॉज नोटिस जारी किया है। प्रशासन ने एजेंसियों से पूछा है कि आखिर क्यों समय पर गैस की आपूर्ति नहीं की जा रही है और उपभोक्ताओं को इस तरह परेशान क्यों होना पड़ रहा है। तहसीलदार ने स्पष्ट निर्देश दिए हैं कि जल्द से जल्द स्थिति में सुधार किया जाए, अन्यथा कड़ी कार्रवाई की जाएगी। साथ ही प्रशासन ने आपूर्ति व्यवस्था को दुरुस्त करने और उपभोक्ताओं को समय पर गैस उपलब्ध कराने के निर्देश भी दिए हैं। प्रशासन की इस कार्रवाई के बाद अब उम्मीद जताई जा रही है कि जल्द ही हालात सामान्य होंगे और लोगों को राहत मिलेगी। आज दोपहर के 2 बजे 10-12 लोगों ने हिंगणा तहसील में पुरवठा विभाग में हाजिरी लगाई और वो लोग ये कहने कि हमें सिलेंडर की केवाईसी करना है, जबकि सिलेंडर की केवाईसी तहसील प्रशासन ऑफिस में नहीं की जाती और अग्रवाल सिलेंडर एजेंसी इनके ऑफिस के बाहर ऐसा एक कागज चिपका हुआ था। सिलेंडर की केवाईसी तहसील ऑफिस में की जाएगी। इस पर 10-15 लोगों ने तहसील में आकर पुरवठा विभाग में पूछताछ करने से तथ्य सामने आई। नागपुर से सतीश भालेराव की रिपोर्ट। नमस्कार, आपण सतीश भालेराव बघू शकता तहसील ऑफिस पुरवठा विभाग जे आहेत या पुरवठा विभागामध्ये जे आहे आज इतके 10 ते 15 लोकांची संख्या आणि जे अग्रवाल जी गॅस एजन्सी आहे वाडीमध्ये, त्या वाडीमध्ये असं स्पष्ट लिहिण्यात आलं एक फलकावर, म्हणजे एका कागदाच्या चिठीवर असं लिहिण्यात आलं आहे की केवायसी तुम्हाला करण्याचं केवायसी करण्याचं ठिकाण जे आहे तहसील ऑफिस हिंगणा आहे। तर हे सर्व लोक इथे हिंगणा जे आहे पुरवठा विभागामध्ये धडकले आहेत। आपण बघू शकता या काही लोकांशी आपण बातचीत करूया। ताई, आपण कशा करता आले तिथे? बरं, केवायसी जे आहेत तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये कोणी सांगण्यात आलं, कशा माहीत झालं तुम्हाला? कुठं लिहिलेलं आहे? डिफेन्सवाडी ते गॅस गोडाऊनच्या याच्या बोर्डावर लिहिलं आहे का? बरं बरं, तुमचं काय नाव आहे? अनिल टेकाडे. बरं, टेकाडेजी तुम्ही इथे कशासाठी आले? आम्ही आले गॅस एजन्सीच्या केवायसीसाठी. बरं, केवायसी तुम्हाला इथं कोणी सांगितलं की केवायसी तहसील ऑफिसमध्ये होते? डिफेन्सला. बरं, बोर्डवर लावले आहे. कोणत्या बोर्डवर? गॅस एजन्सीच्या. अच्छा, अग्रवाल गॅस एजन्सीच्या बोर्डावर असं लिहिलं आहे. हां. तर आपण सर्वांचं काय मागणी काय आहे यामध्ये? तुमचं सर्वांचं मागणी काय आहे? आमची केवायसी पाहिजे ना. हां, बरं, केवायसी व्हायला पाहिजे आणि सिलेंडरची बुकिंग व्हायला पाहिजे. OTP येऊन नाही राहिली, सिलेंडर मिळून नाही राहिलं, बरं. नंबर लावून पण आणि नंबर तुम्ही आज गॅस किती दिवस आता झाले तुम्हाला गॅस संपलेला आहे? आणि आमचा तुम्ही गॅस 8 दिवस झाला गॅस संपलाय, सिलेंडर मिळून नाही राहिलं. तुम्ही OTP काय नाही आहे. काम काय करता? आम्ही घरकुल काम असं. गृहिणी आहे. बरोबर, तुम्ही काय काम करता? काय नाव आहे तुमचं? जयेंद्र अंबाडे. बरं, काय काम करता? कंपनीमध्ये. अच्छा, कंपनीमध्ये. आज तुमची सुट्टी पडली का? हो. बरं, म्हणजे सुट्टीच होती, पण तुम्हाला एक दिवस त्यामध्ये घालवाच लागतं. पण तुम्हाला सिलेंडर भेटलं का? नाही. आणि केवायसी झाली तुमची? नाही झाली. ठीक आहे, आपण यानंतर आपण जे आहे पुरवठा अधिकारी जे निरीक्षक अधिकारी जे आहेत माननीय रागिनी गायकवाड मॅडमशी यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांची वाईट प्रतिक्रिया घेऊया। इथे आपण पुरवठा निरीक्षक जे आहेत रागिनी गायकवाड मॅडम यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, तुमची प्रतिक्रिया हवी आहे की हे लोक जे आज गर्दी केलेली आहे तिथं फलकावर जे अग्रवाल गॅस एजन्सी वाडीच्या फलकावर असं लिहिलं आहे, कागदावर लिहिलं आहे की इथे केवायसी करण्यात येत आहे, हे खरं आहे का मॅडम? त्यांनी दाखवल्यानुसार तर खरं आहे. बरं, त्यांनी दाखवलं नसतं. त्यांनी जे माझ्याकडे जे लाभार्थी आलेले आहेत बरं, आणि त्यांनी जे दाखवलेलं आहे मला की एका नोटशीटवर लिहिलेलं आहे बरं. तहसील कार्यालयामधून केवायसी होणार आहे. बरं, खरंच तहसील कार्यालयातून आपली केवायसी होते का गॅस सिलेंडरची? केवायसी होत नाही, पण त्यांना एक ॲप दिलेलं आहे. बरं. आपण HP पे एक ॲप दिलेलं आहे बरं आणि त्याच्यानुसार त्यांनी माझ्या समक्ष करून पाहिलेलं आहे. बरं, हां, पण ते प्रोसिडिंग जी आहे ती पुढे वाढत नाही. बरं बरं. आणि तर आम्ही त्या याबद्दल- गॅस एजन्सी
सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही घरपोच त्यांना सिलेंडरचा वाटप करावा आणि कार्यालय जे आहे ते सुरू ठेवले पण बरं. वाटप करू नये परंतु तर मी असं ऐकलंय आणि जे घटनास्थळ जे 8 ते 10 लोक आज जे जमलेत धडक दिली तहसील कार्यालयात ते लोक म्हणतात की काही दिवसापासून ते अग्रवाल गॅस एजन्सी पूर्ण बंद आहे. नाही, बंद नाही आहे. गॅस एजन्सी बंद नाही आहे. हां. गॅस सिलेंडरचा पुरवठा होत आहे हां. परंतु घरपोच बस तिथे म्हणजे गर्दी होऊ नये घरपोच आणि कोणाची गैरसोय. जीवहानी प्राणहानी जीवहानी होऊ नये याकरिता आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे याबाबत. बरं मी असं पण ऐकलं की काय कलेक्टर ऑफिस किंवा तहसील ऑफिस हिंगणाकडून त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. कारवाई तर केलेली आहे यासाठी कारण की तिथे जे पब्लिक मॉब असतो तो कमी व्हावा यासाठी आपण कारवाई केलेली आहे. बरं कारवाईमध्ये काय झालेलं आहे एक्झॅक्ट म्हणजे त्यांच्यावर दंड फुटावण्यात आलं की त्यांचे जे मी असं ऐकले की अग्रवाल गॅस एजन्सीकडं 20,000चा साठा आहे म्हणजे स्टॉक असतो म्हणजे गॅस सिलेंडरचा. नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे आहे किती त्यांच्याकडे स्टॉक? त्यांच्याकडे कनेक्शन भरपूर आहे परंतु अंदाजे सांगा किती हजारोनं किती हजार आहे? अंदाजे 40-50 हजार कनेक्शन आहे त्यांच्याकडे बरं आणि 2 ठिकाणी गोडाऊन पण आहे. बरं, हां. परंतु म्हणजे पब्लिक जी रोज 4 वाजतापासून लाईनमध्ये राहत होते बरं आणि ती कमी व्हावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की गॅस एजन्सीमधून तुम्ही सिलेंडरचं वाटप करू नका कारण की यामुळे पब्लिक जी सकाळपासून सायंकाळपर्यंत थांबते आणि त्याच्यामुळे कोणाचा जीव पण जाऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही पोलिसांना पण प्रोटेक्शन म्हणून बोलवलेलं होतं आणि त्यांच्या समक्ष आम्ही कारवाई केली.